सकाळची वेळ होती. माझी दुकानात जाण्याची वेळ झाली होती. मी एक टेलर होतो आणि माझ्यासारखा स्मार्ट, हँडसम टेलर पूर्ण एरियात नव्हता. हेच कारण होते की माझं काम खूप जास्त चांगलं चाललं होतं. माझ्याकडे जास्तीत जास्त लेडीज कस्टमर यायच्या. कधी-कधी तर त्या माझ्यासोबत हसत-खेळत गप्पाही मारायच्या. मीही हसत त्यांच्यासोबत बोलायचो. त्याही माझ्याकडे कामानिमित्त येत होत्या आणि माझंही त्यांच्याकडे काम होतं. त्यामुळे मी त्यांच्यासोबत चांगलं बोलत होतो. पण तरीही पूर्ण एरियात मी दिलफेक म्हणून प्रसिद्ध होतो. पण खरं तर असं काहीच नव्हतं. मला बायको होती जी खूप जास्त सुंदर होती. आमच्या दोघांचे लव्ह मॅरेज झाले होते. पूर्ण परिवाराशी लढाई केली होती तेव्हा कुठे जाऊन मी लग्न केले होते. आता आम्ही एका फ्लॅटमध्ये राहत होतो. माझ्या बायकोचे नाव सारिका होते. जेव्हा आम्ही एका ठिकाणी फ्लॅट पाहण्यासाठी आलो तेव्हा बायकोने सांगितले की तिला सर्वात वरचा फ्लॅट हवा आहे. माझं मन होतं की इतकं वर आपण कसे चढणार, कसे उतरणार, कारण ती इतकीही चांगली बिल्डिंग नव्हती. इथे लिफ्टचीही सिस्टीमही नव्हती. तिने सांगितलं की टेरेस फ्लॅटमध्ये आपल्याला एक्स्ट्रा जागाही मिळते आणि त्यात आपले खूप फायदे असतात. म्हणून मला सर्वात वरचा फ्लॅट हवा आहे. असंही वरच्या फ्लॅटची किंमतही कमी होती कारण तो खूप उंच होता आणि इतकं वर खाली ये जा करणे खूप मुश्किल होते. ती म्हणाली की या निमित्ताने आपलाच नकळत व्यायाम होईल. तिला चहाची खूप आवड होती. ती म्हणायची की संध्याकाळी मस्त गरमागरम चहा हातात घेऊन टेरेसवर बसायचं आणि मस्त आकाशाकडे बघत, उडत्या पक्ष्यांकडे बघत एक एक चहाचा घोट घ्यायचा. असं केल्याने पूर्ण दिवसाची थकावट तर निघून जाते, शिवाय फ्रेशही वाटतं. मी तिच्याशी सहमत झालो आणि शेवटी आम्ही दोघांनी मिळून फ्लॅट घेतला. पण एक दिवस असं झालं की ती पायऱ्या उतरताना पडली आणि तिच्या कमरेला दुखापत झाली. आता डॉक्टर म्हणाले होते की तिच्या कमरेपासून खाली पायापर्यंतचा भाग शून्य झाला आहे आणि त्यामुळे ती आता तिच्या पायांवर चालू फिरू शकत नव्हती. शिवाय तिला जोरदार झटका बसल्यामुळे ती बोलूही शकत नव्हती. पूर्ण बॉडीला जोरात झटका बसल्यामुळे तिच्या बॉडीच्या आत खूप ठिकाणी फ्रॅक्चर झाले होते. शिवाय मुक्कामारही बसला होता. आता या गोष्टीला जवळजवळ वर्ष झालं होतं. घरातील सर्व कामे आता मीच पाहत होतो. तिच्यासाठी जेवण बनवणे, घराची साफसफाई करणे, तिला बाथरूमला घेऊन जाणे, दुकानातून गरजेच्या वस्तू आणणे इत्यादी सगळी कामे मी करत होतो. मला माझे सर्वच नातेवाईक दयाळू नजरेने बघायचे आणि म्हणायचे की मी माझ्या पसंतीने लग्न केले. आपल्या लोकांची मनं दुखावली म्हणून मला ही शिक्षा मिळाली आहे. लग्नाच्या 1.5 वर्षानंतर माझी बायको गरोदर राहिली होती आणि जेव्हा ती पायऱ्यांवरून खाली पडली तेव्हा ती आई होणार होती. माझा मुलगाही या जगात येण्या अगोदरच गेला होता. आमच्यासाठी हा अपघात खूप मोठा होता. एक मोठा धक्का होता. आम्ही लोक खूप अडचणींमध्ये अडकलो होतो. पण तरीही आम्ही दोघं एकमेकांना समजून आनंदाने हेही दुःख पचवत होतो. वर्ष झालं होतं. एके दिवशी मला दुकानात जायचे होते. पण माझ्या बायकोची कामे काही संपतच नव्हती. बाथरूमला घेऊन गेलो तर ती म्हणाली की तिला पुन्हा बाथरूमला जायचे आहे आणि तिला व्यवस्थित फ्रेश होऊन तयारीसुद्धा करायची आहे. मी तिच्याजवळ नेहमी मोबाईल ठेवून जायचो, कारण जर काही प्रॉब्लेम आला तर ती लगेच मला फोन करून कळवू शकेल आणि मी लागलीच घरी येऊन जाईल. कारण माझं दुकानही फार जास्त लांब नव्हतं. दुपारचं जेवणही मी तिच्याजवळच तिच्या सोयीनुसार ठेवून जात होतो, जेणेकरून ती ते उचलून खाऊ शकेल आणि पाण्याची सोयही करून जात होतो. तसेच माझी दुपारची एक फेरी घरी व्हायचीच आणि त्यानंतर पुन्हा दुकानात निघून जात होतो आणि मग रात्री माझी कामे आटोपून घरी यायला उशीर व्हायचा. ती बिचारी माझ्या या रुटीनसोबत चालत होती आणि तिची मला इतकी साथही पुरेशी होती. मी तिला पुन्हा बाथरूमला घेऊन गेलो. आता तिने मला काहीतरी इशारा केला. मी जरा रागातच बोललो की काय, आता काय हवंय? आता ती थोडी घाबरली. तिला लिपस्टिक लावायची होती. मी तिच्या हातात लिपस्टिक दिली आणि हातात आरसा पकडत तिला दाखवत होतो आणि ती आरशात पाहून लिपस्टिक लावू लागली. मी तिची स्तुती करत म्हणालो की माझी बायको खूप सुंदर दिसत आहे. ती म्हणाली की म्हणून तर तुमच्या बायकोला नजर लागली. मी म्हणालो की सगळं काही ठीक होईल.
तू काळजी करू नकोस. मी घरात सगळी कामंही करत होतो आणि पैसेही कमावत होतो. पण तरीही देवाने मला इतकी हिंमत दिली होती की माझ्या बायकोला कधीच टोमणा मारला नाही. या 1 वर्षात मी कधीच तिच्यासोबत भांडण केलं नाही. मी तिच्यावर उपचारही करत होतो. माझ्या आयुष्यात सगळं काही ठीक चाललं होतं. आज नेहमीप्रमाणे मी माझ्या दुकानावर गेलो तेव्हा माझ्या दुकानावर एक सुंदर तरुण मुलगी आली. मी आज पहिल्यांदा तिला पाहिले होते. बहुतेक ती नवीन राहायला आली होती. ती मुलगी तरुण आणि सुंदर होती. ती माझ्याकडे येत म्हणाली की माझं नाव सोनाली आहे. मी म्हणालो की मला सगळे टेलर रितेश नावाने ओळखतात. मी तुमच्या कामाबद्दल ऐकूनच इथे आली आहे. मी असं ऐकलं आहे की तुम्ही खूप छान कपडे शिवून देता. मलाही माझे कपडे शिवायचे आहेत. मी म्हणालो हो, का नाही. ती म्हणाली की आमच्या घरी लग्न आहे म्हणून मला एकत्र 12 ते 15 सूट शिवायचे आहेत आणि तेही 20 दिवसांच्या आत. तुम्ही मला शिवून देऊ शकता का, आणि तेही चांगल्या प्रकारे. मी म्हणालो की हो, पण अर्जंट कामाचे थोडे जास्त पैसे लागतील. ती म्हणाली की तुम्ही पैशांची काळजी करू नका. तुम्ही मला एकत्र 15 सूट शिवून देणार आहात म्हटल्यावर मी त्याचे जास्तीचे पैसे द्यायला तयार आहे. मी खुश झालो होतो की चला, मला एक मोठं काम मिळालं. असंही बराच काळ लोटला गेला होता. मला लग्नाची ऑर्डर मिळाली नव्हती आणि हे लग्नाचे सीझनही नव्हते. पण काही लोकांना मुहूर्त लागत नाही, ते कधीही लग्न ठेवतात. असो, मी तर तिच्याकडून ऑर्डर घेतली होती. ती म्हणाली की मी उद्या कपडे घेऊन येते आणि मापही. मी म्हणालो की ठीक आहे. मी तिचे नाव आणि ऑर्डर नंबर लिहून घेतला. मी माझ्या दुकानात काम करत होतो. ती दुसऱ्या दिवशी आली. तिने मला सगळे कपडे आणून दिले आणि समजावून सांगितले की ते कसे शिवायचे आहेत. पण तिने सांगितले की मला एक सूट अर्जंट पाहिजे. मी तिला सांगितले की मी या वेळेला माझ्या घरी जातो. माझी बायको बेडवरच असते, त्यामुळे तिला पाहायला जावं लागतं. ती म्हणाली की जर तुम्ही हा सूट आत्ता शिवून दिला तर मी तुम्हाला 100 रुपये एक्स्ट्रा देईन. मी विचार करू लागलो की 100 रुपयासाठी जर मी 1 तास जास्तीचा घालवला तर 1 तासात काय होणार. 1 तास तर माणूस असाही उशिरा येतो. ही गोष्ट वेगळी होती की जेव्हापासून माझ्या बायकोची अशी परिस्थिती झाली होती तेव्हापासून मी नेहमी वेळेवर घरी जात होतो. पण आज मला घरी जायला 1 तास उशीरच झाला, कारण मी त्या मुलीचा सूट शिवून दिला होता. जेव्हा मी रात्री उशिरा घरी पोहोचलो तेव्हा समोरचे दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली, कारण माझी बायको जमिनीवर पडली होती. पाण्याचा ग्लास तुटला होता. बहुतेक ती पाण्याचा ग्लास घेण्यासाठी उठण्याचा प्रयत्न करत असावी, कारण जे पाणी मी तिच्याजवळ ठेवून गेलो होतो ते संपले होते. मी तिला उचललं, बेडवर झोपवले, तिचे तोंड व्यवस्थित साफ केले. तिला थोडं लागलं होतं. मी तिला पट्टी बांधली. मी तिला दयेच्या नजरेने पाहू लागलो. मी तिच्याजवळ फोनही ठेवला होता, पण कदाचित फोनची बॅटरी संपली असावी म्हणून ती मला फोन करू शकली नाही. मी म्हणालो की मला माफ कर, मी आज माझ्या महत्त्वाच्या कामात व्यस्त होतो. ती मला विचारू लागली की काय महत्त्वाचं काम होतं. मी म्हणालो की दुकानात काम नव्हतं. माझ्या एका जवळच्या मित्राच्या नातेवाईकाचा मृत्यू झाला होता. मी तिला खोटं बोललो होतो. जर मी तिला हे सांगितलं असतं की एका तरुण सुंदर मुलीचा सूट शिवून देण्यासाठी मला इतका उशीर झाला आहे आणि त्याच दरम्यान तू बेडवरून खाली जमिनीवर पडली आणि तुझ्यासोबत इतकं वाईट घडलं, तर ती रागवली असती, कारण बायको तर शेवटी बायकोच असते. बेडवर होती म्हणून काय झालं, म्हणून मी घाबरून खोटं बोललो. तिनेही गालातल्या गालात हसत मान हलवली. याचा अर्थ होता की काही हरकत नाही. मी विचार करू लागलो की मला तिच्यासोबत असं करायला नको होतं. मी काम तर पूर्ण केलं होतं, पण त्या मुलीने मला अजूनही पैसे दिले नव्हते. ती म्हणाली की मी सगळे पैसे तुम्हाला एकत्र देईल. ती जेव्हा कधी दुकानात आली होती तेव्हा मला विचित्र हावभाव करून पाहायची. कधी माझ्या डोळ्यात डोळे घालून पाहायची, तर कधी आपल्या ओढणीसोबत खेळत बसायची. सर्वच दुकानदार तिच्याकडे पाहत बसायचे. माझ्या समोरही एक टेलर होता, जो माझा मित्र होता. तो मला म्हणू लागला की ही मुलगी आजकाल तुझ्या दुकानात जास्त फेऱ्या मारत आहे, जरा सावध राहा. मी म्हणालो की मला वाटतं की ती या एरियामध्ये नवीन राहायला आली आहे. तो म्हणाला की हो, ती नवीन आली आहे,
कोणाचं तरी आयुष्य बर्बाद करून आली आहे. मी विचारलं, म्हणजे काय? तो म्हणाला की त्या बाईचा घटस्फोट झाला आहे. ती आपल्या एरियात राहणाऱ्या म्हाताऱ्या पोस्टमनची भाची आहे. मी म्हणालो की तिच्याकडे पाहून वाटत नाही की तिचं लग्न झालं आहे म्हणून. आणि तू सांगत आहेस की तिचा घटस्फोट झालेला आहे. तो म्हणाला की आजकाल कोणाचे काहीही सांगू शकत नाही. मी असेही ऐकलं आहे की तिचा नवरा खूप श्रीमंत माणूस होता. पण जेव्हा त्याला हिच्या कर्तुतींबद्दल कळले तेव्हा त्याने हिला घटस्फोट दिला. तू दिसायला इतका स्मार्ट, हँडसम आहेस की कोणतीही स्त्री तुझ्याकडे लगेच आकर्षित होईल. मी म्हणालो की आता कुठे मी हँडसम राहिलो आहे, घरच्या कामात अडकलेला असतो. त्याने मला विचारले की वहिनींची तब्येत अजूनही तशीच आहे का? मी म्हणालो की हो. तो म्हणाला की तू खरोखर चांगलं काम करत आहेस, बायकोची मनोभावे सेवा करत आहेस. देव तुला त्याचं फळ नक्की देईल. सगळं काही व्यवस्थित होईल. काळजी करू नकोस. पण आता मला खरोखर काळजी वाटू लागली होती. कारण मीही आता एकत्र सगळी कामं करून कंटाळलो होतो. जेव्हा माझी बायको ठीक होती तेव्हा तीही जॉब करत होती, घरही सांभाळत होती आणि पैसेही कमावून आणायची. ती अजिबात थकत नव्हती. पण ही गोष्टही तितकीच खरी आहे की देवाने महिलांना पुरुषांपेक्षा जास्त सहनशील बनवले आहे. पुरुषांमध्ये इतकी सहनशीलता अजिबात नसते. आता मी सुद्धा या गोष्टीला दुजोरा दिला आणि आता मीही थकून गेलो होतो. एक दिवस मी माझ्या बायकोला पाहत होतो आणि विचार करत होतो की मी तिच्यासाठी किती काय काय करतो. ती मजबूर आहे, आजारी आहे, तरीसुद्धा मी तिचा विचार करत असतो. मी तिला माझ्या आयुष्यातून काढून टाकले नाही. खरंच मी असं करायला हवं का? जर समजा तिच्या जागी मी असतो तर ती मला नक्की सोडून गेली असती, कारण ती खूप जास्त सुंदर होती. जेव्हा आमचे एकमेकांसोबत प्रेमसंबंध जुळले तेव्हा तिची कुण्या दुसऱ्यासोबत एंगेजमेंट झाली होती. तो तिचा मित्र होता, पण माझ्यासाठी तिने त्याला सोडले होते. मग कुणा दुसऱ्यासाठी ती मला सोडू शकली नसती का? माझ्या डोक्यात विचित्र प्रश्न निर्माण होऊ लागले, कारण आता माझ्या मनात सोनालीबद्दल विचार येऊ लागले होते. ती रोज माझ्याकडून कोणता ना कोणता सूट शिवून घेत होती, पण अजूनपर्यंत तिने मला कोणतेही पैसे दिले नव्हते. आणि मला आता तर पैशांची गरजही नव्हती, कारण मला ती मनातल्या मनात कुठेतरी आवडू लागली होती. मला तिच्यासोबत बोलायला, तिच्याशी गप्पा मारायला आवडत होते. एकदा ती माझ्या दुकानात आली तेव्हा मी तिला सहज बोलता बोलता विचारले की तुझ्याबद्दल मी असं ऐकलं आहे की तुझा घटस्फोट झाला आहे. ती म्हणाली की हो, माझं लग्न एका म्हाताऱ्या माणसासोबत लावून दिल्यावर घटस्फोट तर होणार ना. माझं वय बघा, माझा चेहरा बघा, खरंच मी या लायक होती का की माझं लग्न एका म्हाताऱ्या व्यक्तीसोबत लावून देण्यात आलं? आता तुम्हीच मला सांगा की एका म्हाताऱ्या व्यक्तीसोबत एक तरुण मुलगी कशी राहू शकते? मी म्हणालो की हो, खरंच आहे. तुमच्यासोबत खरंच खूप वाईट झालं. ती म्हणाली की माझं नशीब खूप चांगलं की माझा घटस्फोट झाला. जर घटस्फोट झाला नसता तर माझ्यासारखे दुर्दैव कुणाचेच नसते. मी विचारले की मग आता पुढे काय करायचा विचार केला आहे? संपूर्ण आयुष्य एकट्याने जगण्याचा विचार आहे का? ती म्हणाली की नाही नाही, एकट्याने आयुष्य जगता येत नाही. कोणाला तरी जीवनसाथी बनवावे लागणार आहे. पण मला जसा जोडीदार हवा आहे तसा अजूनपर्यंत कोणी भेटला नाही. मी विचारले की तुम्हाला कसा जोडीदार हवा आहे? ती म्हणाली की दिसायला सुंदर हवा, शरीराने मजबूत हवा आणि जीवाला जीव लावणारा हवा. मला असं का वाटत होतं की ती माझ्याबद्दल बोलत आहे. म्हणजेच जसा जोडीदार तिला हवा आहे, मी अगदी तसा आहे. तिने माझ्यावर तिच्या प्रेमाचे जाळे फेकायला सुरुवात केली होती आणि मीही तिच्या जाळ्यात सहजपणे अडकत होतो. मीही कुणाला तरी अडकवून ठेवले होते. एकेकाळी मीही तिच्यावर प्रेम केले होते. ते प्रेम जे मी सारिकासोबत केले होते. म्हणतात ना की प्रेमाचा कच्चा धागा एका क्षणी खूप कमजोर आणि एका क्षणी खूप मजबूतही असतो. मजबूत इतका की संपूर्ण जग जरी विरोधात गेलं तरी तो धागा तुटत नाही. पण याच्या उलट कमजोरही इतका असतो की एक छोटीशी टिचकीनेही लगेच तुटून जातो. आता घरी आल्यावर मला माझ्या बायकोवर राग येऊ लागला होता. मला ती वाईट दिसू लागली होती. एकदा शेजारची बाई आली तेव्हा ती सोबत काहीतरी खाण्यापिण्याचे सामान घेऊन आली होती.
मी त्यांना म्हणालो की तुम्ही वर का येत नाही? तर ती म्हणाली की आता तुम्ही इतक्या वर राहता, कोण इतक्या पायऱ्या चढत वरपर्यंत येईल? तुमची बायकोसुद्धा पायऱ्या उतरताना खाली पडली आणि त्या बिचारीची अशी अवस्था झाली. मी म्हणालो की मी देवाजवळ नेहमी प्रार्थना करतो की ती लवकरात लवकर बरी व्हावी. ती बाई म्हणाली की अशी लोकं बरी होत नाहीत. माझ्या एका बहिणीसोबतही असंच झालं होतं. 18 वर्ष ती बेडवर पडून होती आणि मग त्यानंतर. मी म्हणालो की त्यानंतर ती बरी झाली का? ती म्हणाली की नाही. ती त्यानंतर आम्हा सगळ्यांना सोडून या जगातून कायमचं निघून गेली. मी ऐकून जास्त उदास झालो. मी आता माझं संपूर्ण आयुष्य माझ्या आजारी बायकोच्या सेवेत घालवू का? खरंच तिला दुसरे वर्ष सुरू झाले होते, पण अजूनही तिच्यात कोणतीही सुधारणा झाली नव्हती. डॉक्टरांनीही कोणतीही चांगली बातमी ऐकवली नव्हती. मी तिला प्रत्येक महिन्यात डॉक्टरांकडे घेऊन जात होतो. एक दिवस सोनालीने माझ्याकडे तिच्या मनातल्या भावना व्यक्त केल्या. ती मला म्हणाली की मला तुम्ही खूप आवडता. मला तुमच्यासोबत संपूर्ण आयुष्य आनंदात जगायला आवडेल. मी तिला माझ्या बायकोबद्दल आधीच संपूर्ण सत्य सांगितले होते. मी तिला माझ्या बायकोचा फोटोही दाखवला होता. तेव्हा तिनेही माझ्या बायकोची स्तुती केली होती की ती खरंच खूप सुंदर आहे. पण तुम्हीही दिसायला इतके हँडसम आहात, शिवाय तरुणही आहात. मग तुम्ही तुमचं आयुष्य तुमच्या बायकोची सेवा करण्यात व्यर्थ घालवणार आहात का? तिची घाण साफ करत राहणार का? माझ्यासोबत चला, आपण पळून जाऊन लग्न करून घेऊ. मी माझ्यासोबत इतके पैसे आणि दागिने घेऊन येईन की आपल्याला कधीच काहीच प्रॉब्लेम होणार नाही. कोणत्या दुसऱ्या शहरात जाऊन तुम्ही तुमचं काम सुरू करा. दुकान सुरू करू शकता. मी घर सांभाळेन, तुम्ही दुकान सांभाळा. तुमच्या हातात कला आहे आणि ही कला तुम्ही कधीही वापरू शकता. मी म्हणालो, पण माझ्या बायकोचं काय होणार? मी तिला अशा परिस्थितीमध्ये सोडून तर जाऊ शकत नाही ना. ती म्हणाली की का नाही जाऊ शकत? आपल्या बायकोपासून सुटका कशी करून घ्यायची हा तुमचा प्रश्न आहे. मी तुमच्यासोबत पळून यायला तयार आहे. तिचं हे बोलणं ऐकून मी विचारात पडलो आणि माझ्या डोक्यात एक कल्पना आली. मी म्हणालो की माझी बायको जागेवरनं तर उठू शकत नाही, ना बसू शकते आणि तिचा आजारही यात बरा होण्यासारखा नाही. मी तिच्यासाठी जे काही करायचं होतं ते केलं. कदाचित तिला आता या त्रासातून मुक्त व्हायचे आहे. एक दिवस मी काही विचार करून तिला माझ्यासोबत टेरेसवर घेऊन गेलो. तिला व्हीलचेअरवर बसवलं होतं. ती खूप खुश झाली होती की आज तिला बाहेरचं जग पाहायला मिळणार होतं. मी खूप मुश्किलीने तिला वर घेऊन आलो होतो, पण तिला आश्चर्य या गोष्टीचं वाटत होतं की ही संध्याकाळची वेळ नव्हती, तर दुपारची गरमीची वेळ होती. ती मला म्हणू लागली की मला खाली घेऊन चला, खूप गरम होत आहे, वर खूप ऊन आहे. मी म्हणालो की का? तुला तर छत खूप आवडत होती ना, तुला तर आकाश पाहायचं होतं ना. आता तू इथे बसायचं आहे आणि मी जात आहे आणि मी खाली नाही तर तुझ्या आयुष्यातून कायमचा निघून चाललो आहे. मी तुझी सेवा करून थकलो आहे. तुला काय वाटतं की मी माझं संपूर्ण आयुष्य तुझं काम करत राहू का? तुझा नोकर बनून राहू का? माझा चेहरा बघ, तुझ्यासारख्या एक नाही तर 10 सारिका मला भेटू शकतात. मग मी माझं आयुष्य तुझ्यासोबत खराब का करून घेऊ? मला माफ कर. इतकं मी तुझ्यासाठी करू शकलो, आता यापेक्षा जास्त नाही करू शकत. जर तू तुझ्या पायांवर उभी राहू शकत असती तर कदाचित आपलं आयुष्य काहीतरी वेगळं असतं आणि आपण आपल्या आयुष्यात आनंदीही राहिलो असतो. पण तुझे बरे होण्याचे कोणतेही संकेत मला दिसत नाहीत, कारण माझं तसं डॉक्टरांशी बोलणंही झालं आहे. माझी बायको आता टेन्शनमध्ये आली होती. तू इथेच पडून राहशील तर 4 दिवसात तुझीही सुटका होईल. जोपर्यंत लोकांना तुझ्याबद्दल कळेल की तू हे जग सोडून निघून गेली आहेस, तोपर्यंत मी इथून दूर निघून जाईन. एक मुलगी आहे जिच्यावर माझं प्रेम आहे. मी तिच्यासोबत जात आहे. मी व्हीलचेअर लॉक केले आणि व्हीलचेअरला ती फिरवू शकत नव्हती. असेही तिचा एक हात काम करत नव्हता. ती आता आपल्या दबक्या आवाजामध्ये ओरडू लागली. मला बोलावू लागली, पण मी मागे वळूनही तिच्याकडे पाहिले नाही. जसा मी पायऱ्यांनी खाली उतरू लागलो, मला माझं संपूर्ण शरीर हवेत जाणवत होतं आणि एक असा झटका बसला आणि मी शेवटच्या पायरीजवळ जाऊन पडलो होतो.
मी मोठमोठ्याने ओरडू लागलो. लोकांना बोलवण्याचा प्रयत्न केला, पण कुणाला माझा आवाज ऐकू जात नव्हता. 4-5 तास मी एकाच जागेवर पडून होतो. कोणीतरी मदतीला येईल अशी आशा होती. माझा फोनही माझ्याकडे नव्हता. तेव्हा मी पाहिले की वरच्या पायरीवरून कोणीतरी खाली उतरून येत होतं आणि समोरचं दृश्य पाहून मला आश्चर्याचा खूप मोठा धक्का बसला. कारण ती व्यक्ती दुसरी-तिसरी कोणी नसून माझी बायको होती. जेव्हा माझ्या बायकोच्या जीवाला धोका निर्माण झाला आणि तिला वाटले की ती आता मरणाच्या दारात उभी आहे आणि इथे पडून पडून तिचा मृत्यू होणार आहे, तेव्हा तिने तिच्या संपूर्ण ताकदीचा वापर केला, ज्याला आपण विल पॉवर म्हणतो, आणि ती शेवटी स्वतःच्या पायांवर उभी राहिली. ती स्वतःच्या पायांवर चालत खाली येत होती. पण जेव्हा तिने मला पाहिले की मी खाली पडलो आहे आणि माझी हालत खूप खराब आहे, तेव्हा ती पटकन माझ्याजवळ आली आणि मला उठवण्याचा प्रयत्न करू लागली. तिला कळून चुकले होते की माझ्यासोबत नक्की काय घडले आहे. माझ्यासोबत आता उलट झाले होते. जे मी तिच्यासोबत करणार होतो तेच माझ्यासोबत झाले होते. ती माझ्या परिस्थितीवर आली होती आणि मी तिच्या परिस्थितीवर गेलो होतो. ती माझ्याकडे तक्रारीच्या नजरेने पाहत होती, जसे ती मला आता कधीच माफ करणार नाही. पण ती मला माफ तरी कशाला करेल? मी तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला होता. थोड्या वेळात ॲम्ब्युलन्सवाले आले. कदाचित सारिकाने त्यांना फोन करून बोलावले होते. ती माझ्यासारखी निर्दयी नव्हती. तिने ठरवलं असतं तर ती मला सोडून कायमचं निघून गेली असती. पण तिने ॲम्ब्युलन्सला बोलावलं होतं. ती मला डॉक्टरांकडे घेऊन गेली. डॉक्टरांनी मला हेच सांगितलं की माझं अर्धं शरीर शून्य झालं आहे आणि आता एक हातही काम करू शकणार नाही. आता मी काम करू शकणार नव्हतो आणि चालू फिरूही शकत नव्हतो. आता सारिका माझी खूप काळजी घेऊ लागली, जशी मी तिची काळजी घेत होतो. ती माझ्यासोबत काहीच बोलत नव्हती. मी तिच्याकडे माफी मागत होतो, पण ती काहीच उत्तर देत नव्हती. पण तरीही दिवस रात्र ती माझी सेवा करत होती. आता ती पुन्हा नोकरीवर रुजू झाली होती आणि मी आजही हैराण आहे की एका क्षणात आमच्या दोघांच्या आयुष्याने असं काही वळण घेतलं होतं की आज मी तिचं आयुष्य जगत आहे आणि ती माझं आयुष्य जगत आहे. मी ज्या बायकोवर प्रेम करत होतो त्या बायकोला मी कायमचा गमावून बसलो होतो. मित्रांनो, तुम्हाला कथा कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला हाईप देखील करा. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह.